नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिप्लोमा म्हणजेच पॉलिटेक्निकच्या ॲडमिशनच्या डिटेलमध्ये बघणार आहोत. तर ऑनलाईन फॉर्म चालू झालेले आहेत आणि सदर फॉर्म तुम्ही मोबाईलवरून सुद्धा भरू शकता. फक्त काळजीपूर्वक भरा, कारण काही स्पेलिंग मिस्टेकसुद्धा आपल्याला पुढे प्रॉब्लेम करू शकतात. त्यामुळे मोबाईलवरून भरताना किंवा पी सीवरून भरताना सुद्धा काळजीपूर्वक फॉर्म भरायचे आहेत. डिटेलमध्ये जाऊ फॉर्म कसा प्रकारे भरायचा आहे. तर यामध्ये सुरुवातीलाच आपण नोटिफिकेशन बघू. तर तंत्रशिक्षण संचालनालय जे आहे डी टीच्या मार्फत नोटिफिकेशन कालच निघालेलं आहे आणि यामध्ये शैक्षणिक वर्ष 24-25 करिता प्रथम वर्ष म्हणजे फर्स्ट इयर SSC म्हणजे 10वी नंतरचे पदविका अभ्यासक्रम या ठिकाणी पदविका अभियांत्रिकी तंत्रज्ञान वास्तुकला अभ्यासक्रमाचं वेळापत्रक त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर इथे डिटेलमध्ये मिळायचं असेल तर तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर सुद्धा मिळून जाईल. तसेच वेबसाईटवर सुद्धा टाकलेले आहे. तर निकष जनरली उमेदवार भारतीय नागरिक असला पाहिजे, किमान 35% SSCमध्ये असले पाहिजे असं म्हटलेलं आहे, किंवा तत्सम परीक्षा जर असेल. आता यामध्ये शेवटी पूर्ण हे वाचून घ्या आणि शेवटी आपण जे महत्त्वाचे आहेत ते बघू. तर तुम्हाला 400 रुपये आणि 300 रुपये अशी फी आहे, जे महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार असतील आणि फक्त महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांना SC ST VJ NT BCD OBC 300 रुपये एवढा फॉर्म दिलेला आहे. आता मुख्य म्हणजे तारीख बघा. तर या ठिकाणी तारीख 29 पासून फॉर्म चालू झालेले आहेत आणि 25/6ला संपणार आहेत. जनरली डेट नंतर वाढते सुद्धा, तरी पण शेवटच्या डेटची वाट न बघता तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स जर असतील तर डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी लागतात. त्यामुळे अपलोड करणे, ऑनलाईन नोंदणी करणे हे सगळं त्या तारखेपर्यंत दिलेलं आहे. नंतर स्क्रुटनी करावी लागते, त्याची तारीख दिलेली आहे 29/5 ते 25. म्हणजे तुम्ही फॉर्म भरला की स्क्रुटनी किंवा तुम्ही फिजिकल स्क्रुटनी त्या ठिकाणी, म्हणजे स्क्रुटनी करणे म्हणजे तो कन्फर्म करून घेणे, पडताळणी करायची असते फॉर्मची. पडताळणी करणे आणि निश्चित करणे असे 2 ऑप्शन त्या ठिकाणी येतात. तर डायरेक्ट जाऊ आपण वेबसाईटवर आणि बघू कशा प्रकारे फॉर्म भरला जातो. तर वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे Poly24ची. तर यामध्ये वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला 3 डॉटमध्ये जा आणि शक्यतो डेस्कटॉप साईट करून घ्या. डेस्कटॉप साईट केल्यानंतर तुम्हाला PC सारखा पूर्ण व्हर्जन दिसतो. आता यामध्ये 2 ऑप्शन आहेत, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि रजिस्टर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन लॉग इन. तर सुरुवातीला तुम्ही करताना या टॅबला क्लिक करायचं आहे आणि एकदा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर इथे जायचं आहे. तर सुरुवातीला आपण डिटेल बघू. इथे तुम्हाला PDF मिळून जाईल ह्या टॅबवर, जी आता मी दाखवली ती PDF तुम्हाला इथे मिळून जाईल. ती डाउनलोड करून एकदा पूर्णपणे वाचून घ्या. इतर माहितीसुद्धा दिलेली आहे खाली. अँड्रॉईड ॲपसुद्धा आहे, ॲपद्वारे सुद्धा तुम्ही सदर फॉर्म भरू शकता किंवा ॲपमध्ये अपडेटसुद्धा येत असतात, त्यामुळे ॲप डाउनलोड करून ठेवला तरी चालतो. नंतर कोणकोणत्या स्ट्रीम्स आहेत, 10वी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदविका तंत्रशिक्षणबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. तर ही माहितीसुद्धा डाउनलोड करून तुम्ही बघू शकता. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि अदर इंजिनिअरिंग ग्रुप. तर ही माहितीसुद्धा तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला साधारण किती पर्सेंटेज कट ऑफ वगैरे सगळं त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर न्यू रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन लिंक यावर क्लिक करा. आता इथे बेसिक माहिती विचारली जाते, जास्तही हार्ड अँड फास्ट नाही आहे. तुमचं पूर्ण नाव SSC गुणपत्रकावर जे असणार आहे मार्कशीटवर, त्या SSC मार्कशीटप्रमाणे इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे. नंतर ईमेल ID, व्हॅलिड ईमेल ID टाका, ज्याच्यावर कम्युनिकेशन्स कंटिन्यू राहतील. नंतर मोबाईल टाका जो चालू असेल, ज्याच्यावर OTP येतो आणि जो तुम्हाला साधारण एक 5-6 महिने किंवा वर्षभर तरी चालू राहायला पाहिजे. शक्यतो मोबाईल ईमेल ID कोणीही बदलू नका, कारण ते नंतरसुद्धा आवश्यक असतात. त्यानंतर तुमचा राज्य जे असेल ते निवडा. महाराष्ट्र सुरुवातीला दिलेलं आहे. बाकीची राज्य जर इतर राज्यातून तुम्हाला जर करायचं असेल ॲप्लिकेशन तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. पहिलं महाराष्ट्र दिलेलं आहे. नंतर महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा आहे तो तुम्हाला निवडायचा आहे.
तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तो निवडा. पासवर्ड 7 अक्षरी, 7 ते 15 अक्षरीपर्यंत त्या ठिकाणी टाकायचा आहे, जो तुमच्या लक्षात राहील. शक्यतो ईमेलचा पासवर्ड हा पासवर्ड सेम ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात. इथे पण सेम पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचे, म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन होऊन जाईल. इथे तुम्हाला रजिस्टर केल्यानंतर एक OTP येतो. युअर रजिस्ट्रेशन OTP येतो. OTP तो तुम्हाला टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन नंबर मिळून जातो. OTP टाकल्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर मिळून जातो आणि तो नंबरचा सुद्धा OTP एक येतो. कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर सक्सेसफुली रजिस्टर फॉर फर्स्ट इयर पोस्ट SSC डिप्लोमा ॲडमिशन्स. आणि तुमचा एक ॲप्लिकेशन ID सुद्धा या ठिकाणी दिसतो आहे बघा. ॲप्लिकेशन ID येतो, तो तुम्हाला कंटिन्यू नंतर वापरावा लागतो, त्यामुळे तो एकदा लिहून ठेवा. आता हा ॲप्लिकेशन ID आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचा ॲप्लिकेशन थँक्यू फॉर रजिस्टरिंग असा ॲडमिशन फर्स्ट इयर असं येतो आणि सदर ॲप्लिकेशन ID येतो. हा ID तुम्हाला SMS थ्रू आला नसेल तर इथे सुद्धा तुम्हाला दिसून जाईल, तो सुद्धा त्या ठिकाणी लिहून ठेवायचा आहे. तुमची इतर डिटेल येते, OTP येतो. OTP टाकल्यानंतरच तुम्हाला ॲप्लिकेशन ID मिळून जातो. तर अशा प्रकारे हे रजिस्ट्रेशन बेसिक प्रोसेस आहे, ती करून घ्यायची आणि नंतर मग लॉग इन प्रोसेसला जाऊन लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सदर, आता रजिस्ट्रेशन आपण ऑलरेडी केलेलं आहे, डायरेक्ट लॉग इन पेजला जाऊ आणि लॉग इन करू. बेसिक गोष्टी टाकायच्या आहेत, फक्त बिनचूक टाका. कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी चुका होणार नाही याची काळजी घ्या. आपण लॉग इन करून घेऊ. आता लॉग इन या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी 2 ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत लॉग इन केल्यानंतर. तुमचं जे ॲप्लिकेशन आहे यामध्ये ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी. तर ई स्क्रुटिनी म्हणजे डायरेक्ट तुम्हाला ऑनलाईन सगळ्या बेसिक प्रोसेस करायच्या आहेत. अपलोड डॉक्युमेंट ऑनलाईन करायचे आहेत आणि फोटोसुद्धा अपलोड करायचा आहे. फिजिकलमध्ये तुम्हाला ते ऑफलाईन त्या ठिकाणी दाखवायचं. असे 2 ऑप्शन असतात. तुम्ही ई स्क्रुटिनी निवडू शकता. तुम्हाला कोणत्याही फॅसिलिटी सेंटरला जायची गरज नाही. तुम्हाला सगळं ऑनलाईन प्रोसेस असणार आहे. हे सगळं डिटेल दिलेली आहे. आणि फिजिकल स्क्रुटिनीमध्ये तुम्ही एक स्लॉट निवडायचा आहे. त्या स्लॉटमध्ये जवळच्या जे तुम्ही FC सेंटर निवडणार आहात फिजिकल स्क्रुटिनीसाठी, तिथे जाऊनसुद्धा करू शकता. शक्यतो जर तुम्हाला ई स्क्रुटिनी करायची नसेल तर तुम्ही शक्यतो FCमध्ये जा, म्हणजे तुमच्या काही जर फॉर्ममध्ये चुका झाल्या असतील त्यासुद्धा त्या ठिकाणी दाखवू शकता. पण तुम्हाला जर ई स्क्रुटिनीमध्ये अडचण येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट ई स्क्रुटिनी करू शकता. तुम्हाला सगळे प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन समजणार आहे. त्यानंतर ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल जर निवडलं तर तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट मोड करायचा. मग तुम्हाला FC सेंटर निवडायचं असतं, कोणत्या तालुक्यामध्ये पाहिजे आहे ते FC सेंटर निवडायचं आणि तिथे जाऊन तुम्हाला सध्या डॉक्युमेंट, आता इथे FC सेंटरची नावंसुद्धा येतात, जे तुमच्या जवळचं असेल ते त्या ठिकाणी निवडा आणि सिलेक्ट स्लॉट विचारला जातो, कोणत्या स्लॉटमध्ये करायचं आहे. स्लॉट डेट इथे विचारली जाते आहे. आता स्लॉटसुद्धा चालू झालेले आहेत, त्यामुळे FC सेंटर तुम्ही आता इथे 31/5 मी निवडलं, मग त्या ठिकाणी या स्लॉटमध्ये तुम्ही जाऊ शकता. तर अशा प्रकारे ग्रीन झालेले स्लॉट त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. जर तुम्हाला रेड स्लॉट असतील तर त्या ठिकाणी गर्दी असण्याची शक्यता आहे. नंतर पुढे जर हा तुम्हाला नको असेल कॅन्सल करू शकता. बॅक गेल्यानंतर तो कॅन्सल होऊन जातो. समजा तुम्हाला वाटलं की आता ई स्क्रुटिनीमध्ये जायचं तर ई स्क्रुटिनीमध्ये जाऊन अपडेट मोड करायचा. अपडेट मोड केल्यानंतर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स मात्र अपलोड करावे लागतात, त्याची स्कॅन करून घ्या. मग इथे अपडेट मोड केल्यानंतर पूर्ण फॉर्म तुम्हाला भरण्यासाठी सांगितला जातो आहे. तर प्रोसीड फॉर फर्दर फिल फॉर्म. तर इथे तुमची बेसिक माहिती भरायची आहे. कोणत्या प्रकारचा उमेदवार आहेत तुम्ही, महाराष्ट्र राज्यातील आहेत का, महाराष्ट्र बाहेरील आहेत का, या ठिकाणी टिक करत जायचं. आता तुम्ही महाराष्ट्र राज्यातील केल्यानंतर पुढे जा, सेव्ह अँड प्रोसीड करा, ओके म्हणा. आता महाराष्ट्र राज्यातील उमेदवार A टाईप उमेदवार, मग बाकीची सगळी डिटेल व्यवस्थित भरायची आहे
आणि शेवटी मग पेमेंट मोडला जायचं आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करावे लागतात, ते सुद्धा मोबाईलमध्ये तयार ठेवा. म्हणजे त्या सगळ्या स्टेप पूर्ण केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होऊन जाईल आणि तुमचा फॉर्म ई स्क्रुटिनीसाठी निघून जाईल. तर अशा प्रकारे प्रोसेस आहे. व्यवस्थितरित्या फॉर्म न चुकता काही चुकीचं न टाकता भरायचं आहे. इथे कोणत्या तालुक्यामध्ये तुम्ही केलेलं आहे तेच विचारलं जातं आहे. जिल्हा, तालुका, 10वीचे शाळेचं नावसुद्धा विचारलं जाते. सगळे डॉक्युमेंट तुमच्या समोर ठेवा, म्हणजे तुमच्या हा जो फॉर्म आहे तो पटापट भरला जाईल. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजेच आपल्याला डिटेल्स मार्गदर्शन करता येईल. थँक्यू व्हेरी मच. बेस्ट ऑफ लक.